पिंजरा पिंजरा रे लक्ष्मी पहिल्यांदा घरात येते माप ओलांडलं पाहिजे ना का आणि काबऱ्या आणि गजाशेठ एक काम करा तुम्ही फुलं घेऊन या माप ठेवा उंबरठ्या ठेवा या इकडे साईटीला उभे राहा यात येतो या या सोनूबाई या 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 वहिनी मारा की एक मारणे फुटबॉल आहे का तो सोनूबाई या माप ओलांडला घराची लक्ष्मी आली आता आणि झोपायला मोकळं. आणि उद्याची पूजा काय गावातली लोक घालणार आहेत वय? अरे खरंच की उद्या पूजा आहे ना. आई हे पूजेचं मला काहीच माहिती नव्हतं. नाही कारण मी आणि आनंदी उद्याच पुण्याला जायचं ठरवलं होतं. बेस म्हणजे हा निर्णय बायकोनी घ्यायला सांगितलेला दिसतोय. आई हे बघ यात आनंदीचा काहीच दोष नाही. हा पूर्णपणे माझा निर्णय. बघितलं का लगीन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा असले गुण उधळतोय. तुम्हाला जे वाटेल ते करा. आता मी या घरातली अडचणच झालेली आहे. इथे काय बोलायचं डोकं फिरायची वेळ आली आता. ओ सुनबाई ऐकून तिचं नेहमीच आहे हो. तुम्ही म्हणताय तसंच होईल. मी म्हणते तसंच होईल असं नका सांगूस नाही तर वेगळाच तमाशा करल तो. मग त्या गर्भदान संस्काराचं काय म्हणजे काय असतं? म्हणजे असतो या एक संस्कार त्यासाठी 10-15 दिवस थांबायला लागतंय. आत्ताच बोलते त्याच्याशी पण बोलून झालं की झोपाया माझ्याच खोलीत ये. कारण गर्भदान संस्कार झाल्या बिगर नवरा बायकोनी एकत्र झोपायचं नसतं. वीर मी काय म्हणते आपण इतक्यात नको जायला पुण्याला. वेडीस का आनंदी? हे बघ ती सत्यनारायणाची पूजा झाली ना की गर्भधानाचा कार्यक्रम असतो. मग तो एकदा संपला ना की मग जाऊ ना पुण्याला. मला एक सांग आनंदी हे सगळे शब्द तुला कसे काय का माहिती? हे बघ आपल्या घराची परंपरा आहे की जोपर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही ना तोपर्यंत बायकोनी नवऱ्याच्या खोलीत झोपायचं नसतं. आणि आईंची अजिबात इच्छा नाही. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता तर आईनीच ही सगळी पट्टी पडवली ना तुला? नाही थांबूयात ना 2-4 दिवस. 2-3 दिवस वगैरे काही नाहीये. उद्या सत्यनारायणाची पूजा झाली की लगेचच आपण पुण्याला जायला निघणार आहोत. हवं तर तू वर झोप मी चादर टाकून खाली झोपेन मग तर झालं. वीर फक्त तू किंवा ही खोली माझा संसार नाहीये. हे बघ घरातल्या प्रत्येकाचं मन जपता आलं पाहिजे. आणि असं घरातल्या माणसांना दुःखी ठेवून कुठलंही जोडपं सुखी नाही होत. आनंदी थांब बसू नकोस. का? का? अरे देवा हे पापड कसे आले इथे? आले नाहीत ठेवलेत कोणीतरी. अरे तुम्ही इथे काय करताय? आनंदी अगं हसत काय विचारतेस यांना? या दोघांनीच हे सगळं केलंय मुद्दाम होऊन आपल्याला त्रास द्यायला. अरे काय आहे बरेच दिवस झाले तू हारला नाहीयेस म्हणून म्हटलं एक बुद्धिबळाचा डाव खेळावा नाही का? हो मलाही शिकायचं होतं बुद्धिबळ. बघ यालाही शिकायचं होतं बुद्धिबळ. म्हटलं आज शिकूया दिवसही चांगला आहे नाही का? आनंदी तू एक काम कर तू जाऊन आईच्या खोलीत झोप मी याला बुद्धिबळ शिकवतो. अरे आईच्या खोलीत म्हणजे? हो काय ना कबीर माझ्या बायकोला ना घरातल्या मोठ्या माणसांची मनं सांभाळायची म्हणूनच ती आज तिच्या सासूबाईंबरोबर झोपणार आहे. मी चाललो नाही खेळायचं मला झोप येते. हा चल 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 थांबा आता बुद्धिबळ खेळायचाच. हो इकडे इकडे ये बस ये. बस 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 बस. तू काय सांगतोस? तूही बस. नाही शिकवतो ना तुला. आजचा दिवस खूप चांगला आहे. बस 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 बसा.